समाचार अब तक, सत्य का साहस। काय सांगणार कालचे जे परिणाम जाहीर झाले आणि 135 जागावरती भाजपला सर्वात मोठी बढ़त आली। मी मागच्या तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीला फार मोठं यश मिळणार आहे आणि महायुतीला सुद्धा फार मोठं यश मिळणार आहे। त्याचं कारण असं की लोकसभेचा जो पराभव होता तो आमच्या फार जिवारी लागला होता आणि भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याला तो पराभव फार जिवारी लागल्यामुळे तो एकदम ताकदीने जमिनीवर उतरला आणि सगळ्या ज्या काही सरकारच्या योजना आहे त्या योजना नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही खालपर्यंत पोहोचवल्या, लोकांमध्ये गेलो। लोकांना जो फेक नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरवण्यात आला होता त्याच्याबद्दल लोकांना आम्ही त्याची माहिती दिली की अशा प्रकारे काही होत नाही आणि एकंदरीत सरकारचं काम, केंद्रात आलेले आमची सत्ता, मोदींचा प्रधानमंत्री मोदींवर असलेला विश्वास, त्याचबरोबर माननीय अमितजी शहा यांनी महाराष्ट्रातून जे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं, आमचे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रभर दौरे केले, चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष हे महाराष्ट्रभर फिरले, त्यांनी एक सूक्ष्म नियोजन तयार केलं, नितीनजी गडकरी यांचा प्रचाराचा धडाका, या सर्वांचा आणि कार्यकर्त्यांची मेहनत, या सर्वांच्या भरोशावरचा हा पूर्णपणे विजय आहे। आणि सोबतच मतदारांनी जो विश्वास दाखवला, अभूतपूर्व असा विश्वास दाखवला, म्हणजे याच्या 7.5 वर्षाचं हे सरकार आणि त्याच्या आधी 1995ला भारतीय जनता पार्टीचं आलेलं सरकार, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं तिसऱ्यांदा आलेलं सरकार, ती कार्यपद्धती, कार्यप्रणाली जी जनतेमध्ये गेली आणि एक विश्वास त्यामुळे जनतेमध्ये आम्ही तयार करू शकलो आणि त्याचाच जनतेने फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, त्याचं हे अभूतपूर्व यश आहे। भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आता पुढे पाहता येणार। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची स्वाभाविक इच्छा आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, परंतु महायुतीमध्ये निर्णय हा एकटा पक्ष घेत नसतो। आमच्या पक्षाचे तीनही पक्षांचे नेते, आमचे केंद्रीय नेतृत्व हे एकत्र बसून तो निर्णय घेईल आणि त्यानुसार तो निर्णय महाराष्ट्रासाठी योग्य असा निर्णय होईल असं मला वाटतं। काटोल मतदारसंघामध्ये तुतारी आणि भाजपची मुख्य लढाई होती आणि आपण काटोल मतदारसंघाचे परीक्षक म्हणून होता आणि काल भवभवीत यश भाजपला मिळालेलं आहे, काय सांगणार? काटोल मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व अशी मेहनत केली। अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये फार मोठी अशी नाराजी त्या ठिकाणी होती। गेल्या 30 वर्ष त्या ठिकाणची सत्ता त्यांच्या हातात असून सुद्धा त्यांनी कुठलंही काम नाही केलं आणि परिवर्तन एक जनतेला अपेक्षित होतं। लाडल्या बहिणींचा एक फार मोठा प्रतिसाद आमच्या मागे उभा होता आणि एक सूक्ष्म नियोजन, भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे निवडणूक लढते त्याप्रमाणे एक सूक्ष्म नियोजन, या सर्वांचा जो मेळ बसला आणि त्या सर्वांचा मेळ घालून आम्ही ही निवडणूक फार मोठ्या फरकाने जिंकलो। याचं सर्व श्रेय जे जातं ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जातं। तिथल्या आमच्या परिवारातल्या सर्व आमचे जेवढे काही भाजपचे जे परिवार आहेत त्या परिवारातील सगळेच्या सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी शेकडो बैठकी त्या ठिकाणी अंतर्गत बैठकी घेतल्या, लोकांमध्ये मतपरिवर्तन केलं आणि सोबतच काटोल मधल्या जनतेला जातं की त्यांनी विकासाच्या नावाने यावेळेला मतदान केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या ज्या पद्धतीने प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला, आपल्याला काय वाटतं की लाडक्या बहिणींनी महायुतीला रिटर्न गिफ्ट दिलेला आहे? 100% लाडक्या बहिणींनी महायुतीला रिटर्न गिफ्ट दिला। काय आहे की एखाद्या महिलेच्या खात्यामध्ये पैसे जाणं ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे, जिला तिच्या नवऱ्यावर किंवा मुलावर सातत्याने पैशासाठी अवलंबून राहावं लागायचं, तिच्या स्वतःच्या खात्यामध्ये आता पैसा जातोय आणि तिला एक सन्मान, एक प्रतिष्ठा त्या माध्यमातून मिळत आहे। तिचे स्वतःचे जे काही स्वप्न तिने बघितलेले असतील ते स्वप्न तिला पूर्ण करता येत आहे। अनेक वेळेला पोटाची खळगी भरण्याकरता आमच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांना आपल्या स्वप्नांवर पाणी फिरवावं लागायचं, परंतु आता त्यांच्यातली प्रतिभा, त्यांच्यातली कला, या गुणांना वाव देण्याकरता त्यांच्या तो मुबलक असे हातामध्ये पैसे आल्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मसन्मानाची जी भावना आहे ती निर्माण झाली आणि त्याचाच परिणाम असा झाला की त्यांनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे महायुतीला भरभरून असे मतदान केलं आणि त्याचा प्रभाव या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जाणवला। नागपूर जिल्ह्याच्या 12 मतदारसंघामध्ये भाजपने 8 मतदारसंघामध्ये आपला विजय निश्चित केलेला आहे, यामध्ये यश कोणाला? नागपूरच्या विकासाला जनतेने मतदान केलेलं आहे। माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो नागपूर जिल्ह्याचा विकास झालेला आहे, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशनची प्रोसेस सुरू झाली, या सर्वांना याचं श्रेय जातं। नागपूर शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या एक अशा कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वांना श्रेय जातं की त्या सर्वांनी मिळून
एक लोकांमध्ये जाऊन विकासाचे मायने, विकासाचे फायदे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर त्याचे होणारे, येणाऱ्या भविष्यात होणारे फायदे याच्याबद्दलचं एक जनजागृती मोठ्या प्रमाणात केली आणि त्याच्यामुळे हे अभूतपूर्व असं यश आमच्या नेत्यांचे आहे, आमच्या कार्यकर्त्यांचे आणि विशेषतः जनतेचं, ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला ते जनतेचं देखील आहे. पालिकेची निवडणूक आताही झालेली नाही. आता आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पुन्हा सत्तेमध्ये येणार महानगरपालिका? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सत्तेत येणार आहे, कारण नागपूर शहरामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीवर जनतेने विश्वास दाखवला आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा साधारणतः 6 पैकी 4 जागा आम्हाला मिळाल्या आणि 1 जागा फार निसट्ट फरकाने आम्ही हारलो. त्याच्यामुळे आपण मतांची वाढशहा त्याची रचना केली, तर अनेक वार्डामध्ये, अनेक प्रभागामध्ये आम्ही पुढे जाऊ. त्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 120च्या वरती आपले नगरसेवक निवडून आणतील, अशा प्रकारची आजची परिस्थिती आणि तशी आम्हाला अपेक्षा देखील आहे.